सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। बऱ्यापैकी आपल्याला कानावरून मी संघर्ष करतोय आणि संघर्ष करत असताना 3/3/2022 रोजी आर्थिक गुन्हे शाखेनं आदेश दिले होते की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोषी आहेत आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। तसं पत्र घेऊन मी ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो, परंतु ग्रामीण पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल करून घेतला नाही। राजकीय वलयापोटी किंवा राजकीय प्रेशरपोटी माझ्यावरती प्रेशर आणण्यात आलं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले। नाईलाजास्तव मला कोर्टात जावं लागलं आणि कोर्टात गेल्यानंतर दिनांक 26/4/2022 रोजी माननीय न्यायालयाने पहिला गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले आणि हे आदेश केल्यानंतर मी ते घेऊन दुसऱ्या दिवशी 27 तारखेला 11:30 वाजता ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो आणि गेल्यानंतर PIना विनंती केली की आपण गुन्हा दाखल करावा, परंतु PI साहेबांनी टाळाटाळ केली आणि 11:30 वाजल्यापासून मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला असताना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गुन्हा दाखल केला नाही आणि 7:20 मला पत्र दिलं की तुमच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशावरती सातारा कोर्टाने स्टे दिलेला आहे। केवळ गुन्हा दाखल झाला असता तर तो स्टे मिळाला नसता, परंतु PI साहेबांनी जाणीवपूर्वक विलंब केला आणि कोर्टाचा आदेश असून सुद्धा कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली। मी SP साहेबांच्याकडं PI साहेबांची तक्रार केलेली आहे। खासदार साहेबांच्या काही लोकांनी लाईट तोडलेली आहे, पोलीस स्टेशनला मला शिवीगाळ केलेली आहे, त्याची तक्रार त्याच दिवशी आपण SP साहेबांच्याकडे दाखल केलेली आहे। त्याची चौकशी चालू आहे। निष्पन्न काय होईल मला माहीत नाही, पण 11:30 ते 7 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला थांबून सुद्धा गुन्हा दाखल होत नाही ही वस्तुस्थिती आहे। आणि 9 तारखेपर्यंत स्टे दिला होता। 9 तारखेला कोर्टाने आम्हाला सांगितलं की तुमचं आर्ग्युमेंट तुम्हाला करावं लागेल आणि 9 तारखेला पुन्हा आर्ग्युमेंट चालू झालं। 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता परत कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि जो स्टे होता तो उठवला आणि 7 वाजता बरोबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांच्या पत्नी आणि इतर 17 जण यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश झाले आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात। आता या गुन्ह्याची वस्तुस्थिती जर बघितली तर मला 1 कोटी रुपये कर्ज दिलं। टोटल पतसंस्थेचं बॅलन्स शीट बघितलं तर 6 कोटी कर्ज, त्यातलं एकटं मला एकट्याला 20%, 1 कोटी रुपये दिल्याचं दाखवलं आणि तेही दाखवलं ते रोख स्वरूपात दिल्याचं दाखवलं। 1 कोटी रुपये आजपर्यंत पतसंस्थेनं रोख पैसे दिलेले माझ्या इतिहासात मला कुठं नोंद नाही, परंतु पतसंस्थेनं रोख स्वरूपात मला 1 कोटी रुपये दिले आणि त्यासाठी जी प्रॉपर्टी घेतली होती तारण, ती प्रॉपर्टी त्यावेळेस मॉर्गेज करून घेतली, मी स्वतः दिली होती। मी कधी नाही म्हणलो नाही, मी डिनाय नाही केले, कागदपत्रावरती सह्या मी केल्याच, पण पैसे मिळाले नाहीत हीच माझी तक्रार होती। आणि त्यांचं मत आता 5 वर्षानंतर जागे झाले आणि त्यांनी माझ्यावरती पतसंस्थेनं पहिली खोटी FIR दाखल केली की तुम्ही जे कर्ज घेतलं त्यासाठी जी प्रॉपर्टी दिली आहे ती लिटिगेशनची दिली आहे। आता त्या प्रॉपर्टीबाबत बोलायचं झालं तर खासदार जिथं राहतात त्यांच्या दारातली ही प्रॉपर्टी आहे। सुरवडीला जिथं राहत होते डेअरीवरती त्याच्या समोर 50 मीटर म्हणजे 150 फुटावरती ही प्रॉपर्टी आणि ती प्रॉपर्टी तारण दिली होती आणि ती प्रॉपर्टी बोगस दिली म्हणून माझ्यावरती खोटी पहिली FIR दाखल केली। खासदारकीच्या प्रेशरमुळे त्यांनी दाखल झाली, परंतु निश्चितपणानं सांगेन ज्या जमिनीचं लिटिगेशन होतं ते जमिनीचा जो वाद चालू होता त्यांनी पतसंस्थेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्याचा निकाल 2017लाच त्यांच्या बाजूने झाला। 2017ला 2017 ते आज 22 5 वर्ष ही पतसंस्था का गप्प बसली होती याचं उत्तर त्यांच्याकडे नाही। 5 वर्ष त्यांनी का गप्प बसली, त्यावेळेसच त्यांनी का नाही गुन्हा दाखल केला? जर ती फ्रॉड होतं तर 5 वर्ष 1 कोटी रुपये कर्ज 20% पतसंस्थेची अमाऊंट आहे, मग त्यावेळेस ते का गप्प बसले? हे सगळं माहिती असताना केवळ पैसे तेच भरणार होते, पैसे त्यांच्याकडेच होते म्हणून ते गप्प बसले।
नाही तर पण कोणच बसलं नसतं. 1 कोटी रुपये काही छोटी अमाऊंट नाही, बाकी संस्थेची आहे ती पदरची नाही. अशा पद्धतीनं 6 कोटी रुपयाची साखर म्हणजे 1735 टन साखर आलेली दाखवली. माझ्याकडं 35,000 टन बगॅस, 30,000 टन प्रेसमड फर्टिलायझर आणि 5,000 टन प्रेसमड असं टोटल 70,000 मेट्रिक टन माल आलेला दाखवला. आता या मालाच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा कॅपॅसिटी प्लांटची ही 20 टन आहे पर डे. जर हा माल मी चालवायचं ठरवलं तर 20 वर्ष पुरेल एवढा माल आहे. म्हणजे मला परत 20 वर्ष माल घ्यायची गरज नाही. 20 वर्ष हा माल काय राहत नाही. म्हणजे हा माल मला का विकला होता, कशासाठी मी घेतला होता, तर केवळ त्यांना टर्नओव्हर करायचा होता आणि त्यांना त्याच्यावरती बँक गॅरंटी पाहिजे होती किंवा बँक येणं दाखवायचं होतं आणि त्याचे पैसे त्यांना माझ्याकडून येणं आहे हे बॅलन्स शीटला दाखवायचं. एवढ्या एका कारणासाठी फक्त बिलं मारली 26 कोटी रुपयाची. 26 कोटीची बिलं मारल्यानंतर सुदैवानं माझी कंपनी जळाली. कंपनी जळाल्यानंतर त्यामध्ये माझ्यावर प्रेशर आणून परत इन्शुरन्ससाठी क्लेम दाखल करायला लावला आणि 13 कोटीचा बोगस क्लेम दाखल करायला लावला. मी पत्र दिलं, पण पत्र दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही बिलं खोटी आहेत. इन्शुरन्स मी घेणार आहे आणि घेतल्यानंतर अडकणार मी आहे, हे नाही अडकणार. त्यामुळे मी याला विरोध केला आणि 2021 मध्ये मी इन्शुरन्स कंपनीला लेखी कळवलं की माझ्याकडे बिलं उपलब्ध नाहीत असताना सुद्धा. मग अशा परिस्थितीमध्ये जर मी इन्शुरन्स घेतला असता तर मला 23 कोटी रुपये मिळाले असते आणि खासदारांना मी किती मागतोय, 3,40,00,000 रुपये जे माझे तुमच्याकडे ते द्या. आता 3 कोटी जास्त का 23 कोटी जास्त, मला निश्चित 23 कोटी कधीही घेतलेले चांगलं. मग त्यांना मी ॲफिडेव्हिट घाला म्हणलं कोर्टात, ही जर बिलं खरी आहेत, उद्या काय कमी जास्त झालं, इन्शुरन्सचा काय प्रॉब्लेम झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही ॲफिडेव्हिट घाला की ही बिलं खरं आहेत, उद्या मी निस्तरतो काय असेल ते. मी इन्शुरन्स घ्यायला तयार आहे. त्यांनी कुठेही ॲफिडेव्हिट घातलं नाही आणि माननीय न्यायालयाने पुन्हा त्यांच्यावरती दुसरा गुन्हा दाखल करायचे आदेश केले आणि त्याप्रमाणे गुन्हा ग्रामीण पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल झाले. तिसऱ्या गुन्ह्याबाबत जर बोलायचं झालं, IDBI बँकेमध्ये माझ्या नावावरती कर्ज काढलंय. आता काही दिवसात त्याचाही गुन्हा निश्चितपणानं दाखल होणार आहे. त्याची वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या नावावरती एकट्या 50 लाख रुपये शेतीचं कर्ज काढलं ऊस लावण्यासाठी. असे माझ्यासारखे बरेच आहेत. तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्याने घेतल्या. जे शेतकरी कधीही बँकेत आले नाहीत किंवा आमच्याबरोबर ॲग्रीमेंट केली नाही, खोटी ॲग्रीमेंट यांनी बनवली आणि आमच्या नावे 50-50 लाख रुपयाची कर्ज केली. त्याची जर हिस्ट्री बघायची झाली तर 27 तारखेला कर्ज प्रकरणासाठी अर्ज केला, 30 तारखेला शेतकऱ्याबरोबर ॲग्रीमेंट झाली आणि 31 तारखेला बँक अकाउंटवरनं पैसे आमच्या खात्यावर आले आणि आमच्या खात्यावरून खासदारांच्या खात्यावर. 3 दिवसात 10 कोटी रुपये कर्ज घेतलं. शेतकऱ्याला जर 10,000 रुपये कर्ज घ्यायचं झालं तर 1-1 वर्ष हेलपाटे मारायला लावतात आणि तरीसुद्धा सांगतात तुझं हे कमी आहे ते कमी आहे आणि 3 दिवसामध्ये 10 कोटी रुपये कर्ज घेतलं. आणि ते दिलं होतं कोणासाठी तर आम्हाला दिलं होतं. आम्ही त्या पैशाचा ऊस लावायचा, जी जमीन भाड्याने घेतली त्यामध्ये, आणि तो ऊस उत्पादित करून कारखान्याला घालायचा. ज्या दिवशी कर्ज डिस्बर्स झालं त्याच दिवशी त्यांच्या अकाउंटला पैसे गेले. आणि मग मी विचारलं आर्थिक गुन्हे शाखेत पत्राद्वारे की बाबा जर हे पैसे आमच्यासाठी होते तर तुम्ही ते वर्ग करून का घेतले. पर्सनल नावावरती, खासदारांच्या स्वतःच्या पर्सनल नावावर हे पैसे गेले आणि रिपेमेंट केले शुगर फॅक्टरीने. म्हणजे हे पैसे त्यांच्या इक्विटीत आले, त्यांच्या भांडवलात त्यांनी कारखान्यात मिसळले. त्यांनी जे काही त्या कारखान्यात भांडवल गुंतवलं त्यामध्ये ते पैसे गेले. तर तुम्ही असं का केलं तर त्यांनी असं उत्तर दिलं, हसण्यासारखं उत्तर आहे, म्हणजे खासदारकीला शोभल असं उत्तर आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे लेखी आहे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये, सदर परिस्थिती दुष्काळजन्य वाटल्याने हे ऊस लावतील याची खात्री वाटली नाही. त्यांनी सांगितलं की आता दुष्काळ पडलाय, ऊस लावणार नाही, म्हणून आम्ही हे पैसे आम्ही म्हणजे संध्याकाळी 11 वाजता माझ्या खात्यावरती पैसे आले. 11 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्या खात्यावर गेले. म्हणजे 5 मिनिटात त्यांच्या लक्षात आलं की आता दुष्काळ पडला. म्हणजे अशा पद्धतीनं उत्तरं देत आहे. त्यांना विचारलं मी आयुर ट्रेडर्सला गोडाऊन नाही साखर ठेवायला, साखर ठेवली कुठे एवढी 1700 टन साखर. 1700 टन साखर ठेवली तर त्याला काहीतरी गोडाऊन पाहिजे, काहीतरी एरिया पाहिजे. माझी कंपनी झाल्यानंतर 1 किलो माल शिल्लक नाही, त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. म्हटलं 1 किलो पण नाही आहे, मग साखर कुठे आहे. मग त्यांनी उत्तर असं दिलं की दिगंबर अगवणेंनी साखर आमच्याकडून नेली इथून ट्रकनं आणि ठेवली आमच्या गोडाऊनला सुरोडीच्या. त्याचं भाडं त्यांनीच भरलं, त्याचं वॉचमॅनचे पैसे त्यांनीच भरले, त्या गाडीचं जे काय तिथं हँडलिंगला जे काय चार्जेस लागतील ते सगळं त्यांनीच भरलं. मी म्हटलं हे सगळं ठीक आहे पण एखादा किलो तरी मी खाल्ली असेल त्यातली, ती मी नाही खाल्ली. 100% रिटर्न मी.
केवळ कागदोपत्री अभ्यास करून मला अडचणीत आणण्याचा कार्यक्रम जो त्यांनी लावलेला आहे काही विषय नाही. मला मुळावरती यायला लावू नका, कारण 15 वर्ष मी आपल्याबरोबर काम केले, आपल्या तालमीत वाढलोय, आपले गुण नक्की माझ्यात उतरले. मी जीव गेला तरी वाकणार नाही, हे तितकंच सत्य आहे. मी त्यांना जाहीरपूर्वक सांगितलं होतं, मी तुमचाच कार्यकर्ता होतो, तुमचेच गुण माझ्यात आहे, त्यामुळं मी कुठं कमी पडेल असं निश्चित समजू नका. मी जशाच तसं उत्तर नक्की देणार, यात कुठेही शंका बाळगायची कारण नाही. त्यांचं ॲफिडेव्हिट जर बघितलं, मी त्यांच्या सुविध पत्नी जिजामाला नाईक निंबाळकर यांनी कोर्टात दाखल केलेलं ॲफिडेव्हिट आहे माझ्या. अशा अनेक केसेस आहेत, 300 ते 400 केसेस होतील एवढं मटेरियल आता सध्या माझ्याकडे उपलब्ध. 300 ते 400 मी जाणीवपूर्वक आकडा सांगतोय, मी मोकळ्यात सांगत नाही. त्यांनी खोट्या केसेस माझ्यावरती 3-4 जणांच्या केल्या. MPD सारख्या गुन्ह्यामध्ये, MPD म्हणजे दुसरा मोकाच आहे, या गुन्ह्यामध्ये कोर्टाने बेल दिला का, तर त्याच्या अकाउंटवरून आपल्याला आले होते 37 लाख रुपये, आपल्या अकाउंटवरून गेले 37,04,933 रुपये रिपे. म्हणजे 156(3) करत असताना कोर्ट एक बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्याकडून कोर्टाच्या लक्षात आल्यानंतर MPD सारख्या गुन्ह्यामध्ये कोर्टानं आपल्याला बेल दिला. आणि निश्चितपणानं सांगेन की विजय काही झाला तरी सत्याचा होणार आहे. तर जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सांगितलंय की 2013 सालीमध्ये दिगंबर आगवणे यांना 36 लाख रुपये, 32,90,506 रुपये ॲफिडेव्हिट आहे, कोर्टात दिले, मी उसने दिले आणि त्यांना ते बुडवायचे म्हणून त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार केली. हे त्यांचंच आहे, हे माझं नाही. त्यांनी जे स्टेटमेंट सादर केलंय ते हे स्टेटमेंट आहे, हे लोनचं रिपेमेंट आहे, म्हणजे ते परत केलेलं लोन. त्यांनी ते सादर नाही केलं. माझ्याकडे पैसे आलेल्याचं माझ्याकडे स्टेटमेंट आहे, हे पैसे आले ते लँड डेव्हलपमेंटसाठी, HDFC बँकेतून मला हे पैसे आले होते आणि परफॉर्म इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट पैसे दिले होते. त्यांची जी जमीन मी डेव्हलप करून दिली त्याच्या अगेन्स्ट मला हे पैसे त्यांनी दिले होते. आणि कोर्टात त्यांनी सांगितलं की आगवणेंना 66-67 लाख रुपये बुडवायचे. आता त्यांचं जर ॲफिडेव्हिट बघितलं, ॲफिडेव्हिट आहे, यामध्ये ते मला 3,40,00,000 रुपये देणं आहे असं क्लिअर दाखवतात. पण जिजामाला नाईक निंबाळकरांनी त्यांनी तिथं दाखवणं गरजेचं होतं हे पैसे, किंवा दिगंबर आगवणे यांच्याकडून आम्हाला एवढं येणं आहे, जे काय असेल ते म्हणतात हँड लोन दिलं होतं किंवा त्यांच्या बॅलन्स शीटला असणं गरजेचं आहे. परंतु तसं कुठेही दिसत नाही. उलट त्याच मला 6 लाख रुपये देणं आहे असं बॅलन्स शीटला दाखवतात. ॲफिडेव्हिटमध्ये सांगतायत की दिगंबर आगवणे यांच्याकडून आम्हाला 63 लाख रुपये येणं आहे. म्हणजे हे ॲफिडेव्हिट खोटं आहे का हे खोटं आहे? हे खोटं असेल तर कोर्टाची फसवणूक केली आणि हे केलं असेल तर निवडणूक आयोगाची फसवणूक, हे तर उघड आहे. याच पेजमध्ये असे 200 घोळ आहेत याच ॲफिडेव्हिटमध्ये की जे आता जाहीरपणे सांगणं थोडंसं गडबडीचं होय, पण दिगंबर आगवणेंचं नाव या ॲफिडेव्हिटमध्ये बऱ्याच वेळा आहे. इथं 5 लाखात पण नाव आहे. आता दुसरं जर बघितलं, एवढं वेळ ॲफिडेव्हिट हे थांबलेलं नाही, इथं सांगता की दिगंबर आगवणेंकडून मला 63 लाख रुपये येईल. आता हे जर ॲफिडेव्हिट चॅलेंज केलं तर खासदारकी राहील का? दिगंबर आगवणेला तोंडपाठ आहे, कागद बघायची सुद्धा गरज नाही. खूप अभ्यास केला या 4 महिन्यात, त्यांनी त्यांच्यावर केला नसेल एवढं मला करावं लागतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माझी इन्शुरन्सची बिलं कशी खरी आहेत हे मी प्रूव्ह केलं पाहिजे ना, ते प्रूव्ह करतात. दुर्दैव आहे की नाही? मी म्हणतो हे खोटं आहे आणि ते म्हणतात हे खरं आहे. इतिहासात असं कधी झालं नसेल. हा खोटा आहे, हा मला नको, आणि ते म्हणतात नाही नाही खरं आहे, हा मिळाला पाहिजे. मी म्हणतो इन्शुरन्स नको, मला माझे पैसे द्या. तुमचं बोलणं होतं का? नाही, यांची उंची काय आहे, त्यांच्याबरोबर 15 वर्ष राहिलो, ते काय करणार कसं करणार याचं ज्वलंत उदाहरण त्यांना दिलं होतं. तर ते म्हटले नाही, मला मैत्रीची शपथ घातली आणि एकदा भेटा म्हटले. आम्ही पुण्यात भेटलो रात्रीच्या 3 वाजता एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये. भेटल्यानंतर भेटलो 3 वाजता, 3 ते साधारण 5 वाजेपर्यंत आमची बैठक चालली. 5-5:30 निष्पन्न काहीही झालं नाही. त्यात निष्पन्न एवढं, माझे 23 व्यवहार आहेत ते त्यांना मान्य आहेत, पण पैसे द्यायचे. असं होतं का? इन्शुरन्स करून पैसे घे असं कसं म्हणू शकतो?
मी तेच आता सांगितलं की ॲफिडेव्हिटमध्ये ते 90 कोटी कुठून आणले त्याचा तोंडपाठ हिशोब आहे. मी असं म्हणत नाहीये की ते आणले नाहीत, कसे आणले, कसे जनरेट केले, सगळं मला माहिती आहे. HND कशी काढली, HND काढून ते कसे ट्रान्सफर केले, स्वतःच्या नावावर कसे घेतले, कारखान्याला ट्रान्सफर कसे केले, इलिगल आहे. आणि हे लवकरच आपण हायकोर्टामध्ये चॅलेंज करतोय, त्यांची खासदारकी चॅलेंज करतोय. कारण जे ॲफिडेव्हिट बनवून दिलंय याच ॲफिडेव्हिटमध्ये दिगंबर अगवणेंचं येणं पण दाखवलं आणि देणं पण दाखवलं. एकाच कॅल्क्युलेशनमध्ये केवळ हिशोब वाढवण्याच्या दृष्टीनं ते केलेलं आहे. आयोगाला सादर केलेलं त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे. करायचंय की जो आवाज आहे तो दाबला जाऊ नये. कमीत कमी पत्रकार मित्र माझ्या बरोबर राहावे. कारण फलटणमधले पत्रकार सुद्धा आहेत, पण काही दबावाखाली बातम्या लागत नाही. माझी विनंती आपणास एवढीच राहील की सातारमध्ये प्रेस घेण्याचं एवढंच की निर्भीड पत्रकारिता बघायला मिळेल. त्यावेळेस मी एवढीच चर्चा झाली किंवा मला पैसे दे, माझी तक्रारच आहे, मला पैसे द्या, हिशोब करा नाही द्या पैसे. मी असं माझ्या तक्रारीत कुठं नाही म्हटलं की मी तुम्हाला भेटणार नाही किंवा तुमच्याबरोबर बोललंच नाही पाहिजे. माझे पैसे जर तुम्ही दिले तुमचा माझा वाद संपला. किती पैसे आता ऑफिशियली आकडा ते आपण 3,40,00,000 रुपये सांगतो. आता कठीण आहे कारण असे बरेच विषय आहेत की जे पैशावरती राहिलेले नाही म्हणून आमचा वाद चालू झाला. तिथून तुम्ही गप्प का बसला? जर तुमचं त्यात इंटेन्शन काय नाही, तुमचा रोल काय नाही, तर तुम्ही गप्प का बसला? माझंही तेच म्हणणं आहे, सिंपल आहे. आणि 1 कोटी रुपये कॅश काढली आहे बेरर रोख रक्कम. बरं ती पतसंस्थेनं अशी काढली आहे 15 लाख घे 15 लाख दे, 15 लाख घे 15 लाख दे. हात उसने केले आपले स्टेटमेंट जर बघितलं, स्टेटमेंट आहे कॅश भरली 15 लाख रुपये विड्रॉल केली. खात्यावर बॅलन्स 500 रुपये बँकेच्या, स्वराज पतसंस्थेच्या खात्यावर 500 रुपये. तीच फक्त रिपीट मारून घेतली 5 वेळा, झाले 90 लाख आणि 9,48,000 रुपयाचा एक चेक. तीही कॅशच भरली, म्हणजे 99,48,000 रुपये बँकेत कॅश भरली त्याच दिवशी आणि त्याच दिवशी विड्रॉल. तुम्ही मगाशी म्हणला की राजकीय माझं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केलाय, माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलाय, माझ्यावरती 3 खोटे गुन्हे दाखल केले, MPT सारखा गुन्हा दाखल केला जो माझ्याकडं ऍप्लिकेबल नाहीये. ज्या संस्थेचा मी सभासद नाही त्याच्यावरती माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने तो गुन्हा काढला, पण तो विषय संपला. म्हणजे त्यामध्ये बेल अटकपूर्व दिला आणि कोर्टाने निर्देश पण दिले की जर तेवढे पैसे गेले असतील तर तुम्ही हिशोब द्या. तुम्हाला जे 38 लाख रुपये दिगंबर अगवणेंच्या अकाउंटवरून आले ते कशाचे आले तुम्ही हिशोब द्या. त्यांचा वकील नाही देऊ शकला हिशोब. कशाचे आले सांगितलं पाहिजे ना. आवर्जून सांगेन मी, आवर्जून मी पेपरला जाहीर नोटीस दिलाय. जर मला बारामतीकरांनी म्हणा किंवा रामराजे साहेबांनी म्हणा पुढं केलं असतं तर माझा गुन्हा हा 26 तारखेला, ज्यावेळेस 27 तारखेला मी 11 वाजता जर जाऊन बसलो असतो त्याच दिवशी दाखल झाला असता. त्यामुळं पोलीस यंत्रणा संपूर्ण त्यांच्याबरोबर आहे. पोलीस यंत्रणेबाबत मी जास्त काही बोलणार नाही, परंतु पोलीस यंत्रणेबाबत सुद्धा मी कोर्टात गेलेलो आहे. माझं SP साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला गायडन्स केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि योग्य पद्धतीनं न्याय देतील असा मला विश्वास आहे. आमची जी काही मंडळी आहे ती निश्चित खासदाराच्या दबावाखाली आहे हे तितकंच नाही. फडणवीस साहेब परवा म्हणाले की खोट्या तक्रारी केल्या. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की मी पेपर घेऊन केव्हा येऊ सांगा, वेळ द्या. त्यांची वेळ मागतो गेली 6 महिने, पण फडणवीस साहेब वेळ द्यायनात. त्यांनी वेळ द्यावा, सगळे पेपर घेऊन यायला तयार आहे. जाऊन भेटलो होतो मी, कधीही खोटं बोलत नाही, परंतु उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो, गृहमंत्र्यांना भेटलो की माझ्या तक्रारी त्यांना सांगितल्या, व्यथा त्यांच्या पुढं मांडली, परंतु कारवाई शून्य झालेली आहे. त्यांच्याकडून काहीही यामध्ये मदत झालेली नाही. कारण हे जे आदेश केलेत हे माननीय न्यायालयाने आदेश केलेत. जर त्यांनी 3 तारखेला दाखल केला असता तर आपण म्हणलो असतो की बाबा मला राष्ट्रवादीतनं मदत होतीये किंवा सत्ताधारी पार्टीकडून मदत होती, महाविकास आघाडीतून होती, परंतु तशी काय परिस्थिती अजिबात नाही. भाजपमधनं मदत होत असती तर मग मी मंत्री असतो. मी काय अजून केलंच नाही क्लीन चिटला. हो साहेब, तुम्ही एकटे आहात, तुम्हाला निश्चित. मी पहिल्या दिवशी सांगितलं की माझा मृत्यू जवळ आलाय असं मला दिसायला लागलं. एकाचं होऊन काय होतंय, मी
पहिल्या दिवशी ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी सांगितलं होतं की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका होऊ शकतो नाही, होणार आहे. अजूनही सांगतो, कारण आत्ता माझ्याकडे 200-400 केसचं मटेरियल तयार आहे. एक दोन देऊन काही उपयोग नाही. हळूहळू जसं जसं पुढचं काम संपेल तसं मी देत जाईल. परंतु अशा 100 केसेस घेण्यापेक्षा त्यांना एक 302ची केस घेतलेली अंगावर बरं वाटेल असं माझं मत. त्यामुळे तो निर्णय घेतील. आणि व्यावहारिक दृष्टिकोनातनं बघितलं तर त्यांना तो घेणं उचित वाटेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी ते काय करतात मी सांगू शकत नाही. हां, आमची मैत्री घट्ट होती हे तितकंच सत्य आहे. आता ह्या कधी केलेत? 19-3ची एक आहे, 20-3ची एक आहे, 22-3ची एक आहे, दुसरी 22-3ची एक आहे. आणि मला आज ही समन्स आलेत, काल सकाळी मिळाली. म्हणजे 1.5 महिना अजूनही माझ्यापर्यंत पोहोचली नव्हती. आता सकाळी आले त्यांची उत्तरं बघूया. काही लोकांना तर मी ओळखत पण नाही. जी तक्रारी केल्या त्यांची ओळख तरी पाहिजे. आपली तयार करायला अतिशय एक्सपर्ट आहेत. कारण मलाच विश्वास बसायला नक्की हे खरं आहे का खोटं आहे. ही वस्तुस्थिती आहे. मी काय अवेलनेतनं बोलतोय असा प्रकार नाही आहे, पण ही खरी वस्तुस्थिती आहे. कुणाला जर चुकून माझ्या काही सहीचे पेपर पाहिजे असतील तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तुमच्या तक्रारीमुळं सध्याची परिस्थिती मला माझी आर्थिक परिस्थिती आणि घर प्रपंच वाचवणं हे महत्त्वाचं आहे. कारण ना इकडचा ना तिकडचा अशी माझी परिस्थिती आहे. भविष्यात काय होणार आहे, काय घडणार आहे मला माहीत नाही. परंतु निश्चितपणाने एवढं सांगेन की ज्यानं मला आयुष्यातनं उठवलं त्याला आपल्याबरोबर नेलं पाहिजे. आणि ते नेण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील खरे, त्यांच्यागत मी अजूनही दुसऱ्याला तक्रार नाही दाखल करायला लावली. खासदार साहेबांच्या विरोधात माझ्याकडे दिल्लीपासून तक्रार आहे. दिल्लीपासून ओरिजिनल आहे. त्यांनी मला कधी नोटीस काढा आणि विचारू द्या कुणाकोणाचे दिल्लीतले पैसे विथ प्रूफ देतो. दिल्ली ते गल्ली सगळे आपल्याकडे 15 वर्ष राहिले बरोबर. त्यामुळे सगळं माहिती आहे. तुम्ही आता पूर्ण त्यांना ओळखितलं की कोणच नाहीये सध्या माझे पत्रकार मित्र जे सल्ला देतील तेच. याच्या व्यतिरिक्त सध्या सल्लागारच नाही आपल्याला. कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर मी आवर्जून सांगेन मी पत्रकार मित्रांचं खरंच मनापासून आभार मानतो की ज्यांनी माझ्या कठीण काळामध्ये साथ दिली, चांगल्या काळामध्ये माझ्याबरोबर राहिले. त्यांचे आमचे सगळे पत्रकार असतील, सातारमधले काही माझे मित्रपरिवार असतील. आणि सत्याला सत्य बाजू मांडणं हे त्यांचं काम आहे. त्यांनी निपक्षपाती केलंय. म्हणून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता या व्यासपीठावरती येऊन बोलण्याचं डेअरिंग काय चालणार आहे आपलं. म्हणजे इथनं परिस्थिती सुरुवात होते. माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना फोन येतात, धमकीचे फोन येतात. तुझ्याकडे बघतो, तुला धावतो. त्याची तर बायकोनच दम दिला त्याला. ही वस्तुस्थिती आहे की तुला सोडून मी जाईल, पण आगवणीला सोडतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये माझ्याबरोबर स्टाफ राहिला आणि माझ्याबरोबर सहकारी माझ्याबरोबर राहिले. अशा परिस्थितीमध्ये सगळं कठीण परिस्थिती. माझी बहीण आहे, तिचं लग्न मोडलं या किस्स्यामुळे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, समोरच बसतो. खासदार साहेब आत्ताशी आपल्यावरती 2 गुन्हे दाखल झाले. आपण माझ्यावरती खरे खोटे 3 गुन्हे दाखल केले. न्यायालय नक्की त्याची सत्यता पडताळे. 3ही गुन्ह्यामध्ये मला बेल झालेला आहे. 3 गुन्ह्यापैकी 3ही गुन्हे दुसऱ्याचे आहेत, तुमचा एक बी नाही. स्वतः कुठल्या तरी कागदावर सही करा, कुठल्या तरी एखाद्या कागदावर. आणि तुमचं जर म्हणणं आहे 26 कोटीची बिलं खरी आहेत तर घाला की ॲफिडेव्हिट कोर्टात, काय अडचण आहे. एकदा सांगा कोर्टाला की ही बिलं मीच दिली तर ही खरी आहेत, संपला ना विषय. मी घेतो इन्शुरन्स, कशाला वाद होतोय. 23 कोटी घेतो. त्यांनी जर ॲफिडेव्हिट घातलं की ही बिलं खरी आहेत आणि हे सगळं खरं आहे, हे पंचनामे केलेले खरे आहेत, त्यांनी ॲफिडेव्हिट घातलं तर मी इन्शुरन्स घ्यायला मोकळा. आमचा वाद मी केला, माझं काहीच म्हणणं नाही. ॲफिडेव्हिट घातलं पाहिजे खासदारांनी. उद्या जे काय कमी जास्त झालं तर त्याला माझी जबाबदारी आहे किंवा मी जबाबदार असेल. नाही तर आयरू ट्रेडर्स नावा करून देतो, घ्या इन्शुरन्स तुम्हीच. अडचण काय, सिम्पल आहे ना. त्यांचा जो कारखाना आहे सगळ्यात महत्त्वाचा आवर्जून सांगेन, वीज निर्मिती कारखाना आहे. आणि त्या वीज निर्मिती कारखान्यामध्ये रूट टर्बाईन पॅनल आहे. त्यांना ज्ञात असावं कदाचित. रूट टर्बाईन पॅनल म्हणजे तिथं बग्या सेविंग होत नाही. वीज निर्मितीसाठी बाहेरून बग्यास आणावं लागतं उलट. आणि तसं ते टर्बाईन आहे. आणि त्या टर्बाईनमधनं ते मला सांगतायत 26 कोटीचं ह्याला बग्यास दिलं. ते बग्यास विकत घेतात वर्षाला तेवढ्या पैशाचं, दरवर्षी विकत घेतात. ते विकत नाहीत. आणि केवळ फक्त बिल बनवणे आणि बिल दाखवणे, बॅलन्स शीट वाढवणे, कर्ज मिळवणे यासाठी केलेली ती बिलं होती. आणि त्यामध्ये मी त्यांना मदत केली होती की चला ठीक आहे असू द्या, मारा परत तुम्ही
तुमची घेऊन जावा. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, कंपनी जळल्यानंतर 17,70,00,000ची बिलं परत नेले 3 महिन्यांनी आणि ती नेले 4 बिला. पहिलं बिल मारलं 8,000 टनाचं. दुसरं दिनांक 13 रोजी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगेन, काल दिनांक 12/4/5/2022 रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या सुविध पत्नी आणि स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ व व्यवस्थापक यांच्यावरती 120B 34 406 420 409 467 आणि 468 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या फिर्यादीचं थोडक्यात विश्लेषण करायचं झालं तर या पतसंस्थेमध्ये 1 कोटी रुपये कर्ज माझ्या नावे दिल्याचं दाखवलं, जे मला मिळालं नाही. 1 कोटी रुपये कॅश DCC बँकेतून बेरर चेकनं काढली असं सांगण्यात आलं आणि तीच कॅश परत पतसंस्थेत जाऊन भरली आणि पतसंस्थेनं रोख स्वरूपात 55,70,500 रुपये दिल्याचं भासवलं. याबद्दल खरी तर ही फिर्याद आहे. या फिर्यादीच्या बाबतीमध्ये पतसंस्थेमध्ये जो अफार चालू आहे किंवा ज्या चुकीच्या पद्धतीनं RBIच्या गाईडलाईन्स तोडून ही पतसंस्था चालत आहे, याबाबत ही फिर्याद केली होती. आणि माझा जो एक चेक आहे, जो पतसंस्थेमध्ये आपण कर्ज करताना त्यांनी पुस्तकं चक्क ठेवून घेतलं होतं, त्या चेकमधील एक चेक हा स्वराज कारखान्याला दिला आणि त्या कारखान्याचा वापर करून त्यांनी 5,51,12,302 रुपयाची रक्कम त्यावरती भरून त्याचा दुरुपयोग केलेला आहे. अशी त्यांच्या विरोधात फलटण कोर्टाने न्यायालयाने आदेश केले होते की गुन्हा दाखल करावा. हा 26/4 रोजी केले होते, परंतु त्यांनी वरच्या न्यायालयात येऊन त्याच्यावरती स्टे मिळवला होता. 9 तारखेपर्यंत कोर्टाने त्यांना स्टे दिला होता आणि 9 तारखेला दिल्यानंतर कोर्टाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून पुन्हा 12 तारखेला स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ठेवीदारांचे पैसे निश्चितपणानं अडचणीत आलेले आहे, कारण ही पतसंस्था जर 1 कोटी रुपये कॅश देत असेल, कॅशमध्ये 55 लाख देत असेल, तर या पतसंस्थेमध्ये आपल्या ठेवी सुरक्षित नाहीत हे आवर्जून सांगेन. मी खासदारांच्या बाबतीमध्ये दिनांक 5/5/22 रोजी पुन्हा एक 156(3) खाली तक्रार दिली होती आणि त्याचा गुन्हा दाखल झाला. त्याचं थोडक्यात सांगायचं झालं तर 26 कोटी रुपयाची बोगस बिले मारली आणि त्या बिलाच्या अनुषंगानं मी इन्शुरन्स क्लेम करावा आणि इन्शुरन्स घेऊन त्यांना पैसे मिळवून द्यावेत असा तो त्यांचा डाव होता. परंतु सदर डाव मी उधळून लावलेला आहे आणि त्याचा राग मनात धरून माझ्यावरती खोट्या तक्रारी करायचं हे सत्र चालू आहे. माझ्यावरती अजून किती केसेस खोट्या होणार आहेत हे मला माहीत नाही, कारण तक्रार जर द्यायची झाली तर 1 लाख रुपये रोख मिळतात, शिवाय वकील मिळतो, गाडी मिळते, जेवायची सोय होते, सगळी व्यवस्थित यंत्रणा असते. त्यामुळं तक्रारदार पुढे येत आहेत. माझी खासदारांना विनंती आहे, दुसऱ्याची घरं जाळू नका, कारण ज्या तक्रारदारांनी माझ्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या त्यांच्या विरोधात मी मान्य न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत. 5-5 कोटीचे दावे दाखल करणार आहे, आबरू नुकसानीचे दावे दाखल करणार आहे. त्यामुळे मी कोणालाही सोडणार नाही, कारण आता माझा घर प्रपंच वाचवणं हे पहिलं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट आहे आपल्याबरोबर जे माझ्या सूडबुद्धीनं माझ्याबरोबर आपण जे वागलात, आपल्याला एवढी मदत करून मी जो काय गट 10 वर्ष चालवला, जो काय आपल्याला मदत केली, जे काय माझ्याकडून करता येईल ते सगळं केलं आणि त्याची परतफेड तुम्ही असे कराल असं मला कधीही वाटलं नाही. त्यामुळं मी येणाऱ्या कालखंडामध्ये केवळ आपल्या विरोधातच सध्या काम करतोय. आपल्या विरोधातले माझ्या तक्रारीच अजून संपत नाही, अजून त्याच 31 तयार करून पडलेल्या आहेत. एकदम देऊन तरी करणार काय? त्यामुळं मला अजून बाहेरच्या तक्रारी घ्यायची गरज पडली नाही. जर बाहेरच्या तक्रारी घ्यायला सुरुवात केली ती गल्ली ते दिल्ली 400-500 तक्रारी घेत नाही. असे कित्येक जणांच्या वाहनाच्या तक्रारी आहेत, वाहनं परस्पर विकलेली आहेत. ऊसाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर फार विचित्र अवस्था आहे. पण आवर्जून सांगेन, पुढच्या वर्षी शेतकऱ्यांसाठी आपण कारखान्याच्या अलीकडे एक वजन काटा मोफत ठेवतोय, जिथं वजन करून वाहनं आत जातील, जेणेकरून जर ते करत असतील वजनामध्ये काय फ्रॉड तर तो थांबेल आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबेल. कारण यावर्षी असे काय माझ्यासमोर आकडे आले की 2-2, 3-3 दरांनी काही कारखाने काटा मारतात, परंतु भविष्यात ते मी होऊ देणार नाही. जे आपण चुकीच्या पद्धतीनं दूषित पाणी
ओढ्याला सोडलंय तिथल्या 7-10 गावांना जो काय त्रास होतोय येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याची आपल्याला प्रचिती नक्की मिळेल. आपण एकदा पाणी पिऊन बघा त्या गावातलं जाऊन काय परिस्थिती आहे. त्या गावातली अवस्था जर बघितली तर फार बिकट आहे. उपळेवे असेल, सावंतवाडा असेल, आमच्या दालवडी कुरवलीपर्यंतची जी गावं त्या पट्ट्यात येतात त्या सगळ्या गावांची अवस्था बिकट आहे. मी पर्यावरणाकडे तक्रार केली परंतु पर्यावरणाचे अधिकारी त्यांनाच घेऊन फिरले. वस्तुस्थिती आहे, मी फिर्यादी आहे, मी त्यात तुम्हाला तक्रार दिली होती, मला बोलवलं सुद्धा आणि त्यांचीच लोक घेऊन त्या ठिकाणी फिरले. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. परंतु किती कारवाया करायच्या याला मला लिमिट आहे, त्यामुळे मी एक एक करत चाललो आहे. पण निश्चितपणानं सांगेन जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत खासदारांसाठीच घालवेन, यात कुठेही शंका नाही. कोण जर म्हणत असेल मॅनेज झाला, कोण म्हणत असेल पाया पडला, कोण जर म्हणत असेल येऊन भीक मागायला लागला, तर दिगंबर राघवने कधीही भीक मागणार नाही, जाहीरपणे सांगतो. आणि मी माझ्या हक्काचे पैसे मागतोय. मी काय तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे द्या म्हणत नाही. मी आवर्जून पुन्हा एकदा सांगेन, खासदारांना विनंती करेन की चुकीच्या पद्धतीनं लोकांना त्रास देऊ नका, माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका. कारण मी आज कुणालाही घेऊन फिरत नाही तेवढ्यासाठी. लोकांच्यात आपली प्रतिमा काय होत चालली आहे हे जरा बघा. खाली लोकांना बोलताना जरा अदबीनं बोला. आपल्याला खासदार म्हणून लोकांनी निवडून दिलं आहे. आपल्या ज्या चॅनलच्या लिंक पडतायत त्या लिंकच्या खाली कॉमेंट जरा बघा काय पडतायत आणि त्या वाचा. त्या वाचून जर तुम्हाला सुधारता आलं तर निश्चितपणानं सुधारा, एवढंच मी सांगेन. मी त्यांना सल्ला देणं एवढा मोठा तर नाही आहे, परंतु जे दिसतंय ते सांगण्या एवढा तर निश्चित हक्क ठेवतो. मीठमध्ये जे घोळ आहेत हे मिटण्यासारखे नाहीत. कारण दिगंबर राघवनेचंच नाव 4 वेळा आहे, बाकीच्यांचं तर नंतरचा विषय नंतर आहे. या केसमध्ये मला ज्यांचं मोलाचं सहकार्य झालं, ज्यांनी माझी बाजू लढवली ती माझ्यावर सर्व मित्रपरिवार, जो माझ्याबरोबर हक्काने माझ्याबरोबर राहिला, माझी पत्नी असेल, माझी बहीण असेल, माझ्याबरोबर असणारे माझे सर्व सहकारी, नितीन असतील किंवा मोठे असतील किंवा जाधव असतील, नील असेल, हे सगळेच. आणि यांच्याबरोबर जी काय माझी वकिलांची फौज आहे, ज्या फौजेने ही खिंड लढवली, त्यामध्ये पुण्याचे विजय ठोंबरे आहे, मुंबईचे आहे ते सचिन देवकर आहेत, पुण्यातले दुसरे माझे मित्र आहेत हितेश सोनार आहेत, त्यांचे ठोंबरेंचे बंधू एक आहेत, आणि सातारमधून ॲडव्होकेट लोमटे या आणि त्यांचे ज्युनियर या सगळ्यांनी काम बघितलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. मी त्यांच्या कामावरती मनापासून समाधानी आहे. आणि एक भीती होती की खासदार समोर आहे त्यामुळं वकील मॅनेज होणार हा सगळा पहिला महत्त्वाचा विषय होता, परंतु याबाबत सगळ्यांच्या बाबत आवर्जून सांगेन की अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि हा त्याचाच विषय आहे. ओके छान.